मित्रांनो, हे आहे विरार ईस्ट मधील शिरगाव या गावात नव्याने बांधलेले द्वारकाधीश मंदिर। या मंदिरामध्ये सर्वात सोप्या मार्गाने कसे जायचे आणि तेथे आपल्याला काय काय बघायला मिळते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। सर्वात पहिले रेल्वेने विरार रेल्वे स्टेशनवर यायचे। विरार रेल्वे स्टेशनवर येऊन तेथून ईस्ट बाजूला आल्यावर तेथे समोरच द्वारकाधीश मंदिराकडे जाण्यासाठी ऑटो रिक्षा लागलेल्या असतात। द्वारकाधीश मंदिराकडे जाण्यासाठी ऑटो रिक्षाचे शेअरिंगचे भाडे प्रत्येकी 100 रुपये घेतले जाते। तसेच प्रायव्हेट रिक्षा केली तर 200 ते 300 रुपये घेतले जातात। विरार रेल्वे स्टेशन पासून द्वारकाधीश मंदिराचे अंतर अंदाजे 10 ते 12 किलोमीटर असून तेथून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी अंदाजे 30 ते 40 मिनिटे लागतात। मंदिराच्या जवळ आल्यावर रस्त्याच्या बाजूलाच ठिकठिकाणी मंदिराकडे जाण्याचा मार्ग दाखवणारे बोर्ड लावलेले बघायला मिळतात। मंदिराजवळ आल्यावर तेथे गाड्या पार्किंगसाठी असलेली मोठी जागा उपलब्ध आहे। तसेच येथून आपल्याला परत जाण्यासाठी येथे ऑटो रिक्षा देखील उपलब्ध असतात। पार्किंग पासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला चालत जावे लागते। पार्किंग पासून मंदिरापर्यंत चालत येण्यासाठी अंदाजे 3 ते 4 मिनिटे लागतात। येथे मंदिराच्या परिसरामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंड्या आणि पाळणे देखील आहेत। मंदिराच्या बाजूलाच मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सूचना लिहिलेल्या आहेत। मंदिराच्या समोरच आपल्याला गरुड स्तंभ बघायला मिळतो। या गरुड स्तंभावर आपल्याला सुंदर नक्षीकाम केलेले बघायला मिळते। या स्तंभाच्या वरती आपल्याला काळ्या पाषाणातील गरुड देवाची मूर्ती बघायला मिळते। या गरुड स्तंभाच्या खालच्या बाजूला आपल्याला या द्वारकाधीश मंदिराची वैशिष्ट्ये लिहिलेली बघायला मिळतात। गरुड स्तंभाच्या समोरच आपल्याला भव्य द्वारकाधीश मंदिर बघायला मिळते। या मंदिरामध्ये दर्शनासाठी दररोज हजारो लोक येत असतात। सुट्टीच्या दिवशी या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते। या मंदिराच्या समोरच सुरुवातीच्या पायरीजवळ दोन्ही बाजूला हत्तींच्या प्रतिमा बघायला मिळतात। तसेच हत्तींच्या मागेच दोन्ही बाजूला आपल्याला सिंहांच्या प्रतिमा देखील बघायला मिळतात। द्वारकाधीश मंदिरामध्ये जाण्यासाठी एकूण 56 पायऱ्या आहेत।
पायऱ्या चढून आल्यावर मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला आपल्याला सुंदर नक्षीकाम केलेले बघायला मिळते. तसेच त्याच्या बाजूला असलेल्या स्तंभांवर गणपतीच्या आणि इतर देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या बघायला मिळतात. या मंदिराच्या मुख्य दरवाजावर देखील सुंदर नक्षीकाम केलेले बघायला मिळते. मंदिराच्या गर्भगृहात मध्यभागी भगवान द्वारकाधीशांची अत्यंत देखणी आणि काळ्या पाषाणातील मूर्ती बघायला मिळते. मंदिरामध्ये डाव्या बाजूला आपल्याला काळ्या पाषाणातील गणपतीची मूर्ती बघायला मिळते. मंदिराच्या समोरच असलेला गरुड स्तंभ आपले लक्ष वेधून घेतो. हे मंदिर गुजरातच्या मूळ द्वारकाधीश मंदिराच्या धर्तीवर बांधले आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूने आल्यावर येथे आपल्याला मंदिराच्या खालच्या बाजूला अनेक मंत्र कोरलेले बघायला मिळतात. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला देखील सुंदर नक्षीकाम केलेले असून देवी देवतांच्या प्रतिमा देखील कोरलेल्या बघायला मिळतात. तसेच त्याच्या बाजूला आपल्याला गौमुख देखील बघायला मिळते. गौमुखाच्या बाजूलाच या मंदिराच्या तळमजल्यात जाण्यासाठी असलेला दरवाजा देखील बघायला मिळतो. या मंदिराचा ध्वज 52 गज आहे. या मंदिराच्या डाव्या बाजूने गेल्यावर तेथेच आपल्याला मंदिराच्या तळमजल्यामध्ये जाण्यासाठी दरवाजा लागतो. या मंदिराच्या तळमजल्यामध्ये ओमचे चिन्ह असून त्याच्या खालीच शिवलिंग देखील आहे. या मंदिराच्या तळमजल्यामध्ये सुंदर नक्षीकाम केलेले असून येथेच भारतातील प्रमुख तीर्थधामांमधील देवी देवतांच्या प्रतिमा देखील आहेत. शिवलिंगाच्या समोरच राघव यादवीयम हा ग्रंथ लिहिलेला असून जो सरळ वाचल्यास रामायण आणि उलट वाचल्यास भागवत कथा सांगतो. मंदिराच्या डाव्या बाजूनेच थोडा पुढे गेल्यावर तेथेच आपल्याला गोवर्धन पर्वताची आकर्षक प्रतिकृती बघायला मिळते. येथेच आपल्याला श्रीकृष्णाच्या 18 लीलांचे दर्शन घडते. येथे समोरच आपल्याला भगवान श्रीकृष्णाची काळ्या पाषाणातील सुंदर मूर्ती बघायला मिळते.
या गोवर्धन पर्वताच्या वरच्या बाजूलाच आपल्याला भगवान श्रीकृष्णाची काळ्या पाषाणातील मनमोहक मूर्ती बघायला मिळते. या गोवर्धन पर्वताच्या प्रदक्षिणा मार्गात भगवान श्रीकृष्णाची 108 नावे बघायला मिळतात. येथे येणारे प्रत्येक भाविक या गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालतात. या मंदिराच्या डाव्या बाजूलाच मंदिराच्या वरती जाण्यासाठी जिना देखील आहे. हे मंदिर मिनी द्वारका या नावाने देखील ओळखले जाते. हे मंदिर निसर्गरम्य ठिकाणी असून मंदिराचा परिसर शांत आहे. मंदिरातून दर्शन घेऊन आल्यावर मंदिराच्या समोरच आपल्याला प्रसादालय बघायला मिळते. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांना मोफत प्रसाद दिला जातो आणि इथेच आपला या मंदिराचा प्रवास पूर्ण होतो.